बरं. ती आपल्याला खऱ्या अर्थाने आज परत बघायला भेटलेली आहे. पण मी मनीषाजींकडे यासाठी जातो. मनीषाजी, तिथे शिंदेच्या शिवसेनेचे फोटो सेशनच्या वेळी, तुमच्या शिवसेनेचे, मी शिंदेच्या शिवसेना फक्त लोकांना सारखा शिवसेना शिवसेना कळत नाही म्हणून मी उल्लेख करत होतो. नीलम गोरेंशी इतका छान संवाद उद्धव ठाकरेंचा होतो. नीलम गोरे म्हणतात तिकडे कडेला बसता, म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाजूच्या खुर्चीवरती. पण ठीक आहे, ते काय बाजूला बसतात आणि तिकडे मग नीलम गोरे बसतात. पण जो संवाद नीलम गोरेंशी होऊ शकतो, आणि नीलम गोरेंनी सुद्धा टीका करूनच शिवसेना सोडली होती, तरी संवाद होऊ शकतो. पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे नमस्कार चमत्कारापुरता सुद्धा, ज्याला औपचारिक हसणं आणि हस्तांदोलन वगैरे असतं, ते सुद्धा होत नाही. हा दुरावा काय सांगतो? का अजून काही भरून नाही निघालेले? कुठेतरी एकमेकांचा चेहरा तर रोज बघणं होणारच आहे. आज सुद्धा समोरासमोर आले होते. बघा, माननीय उद्धव ठाकरे हे पूर्वी, आणि त्यांचे प्रवक्ते सुद्धा बरं का, उभाटाचे, ते सतत माननीय देवेंद्र फडणवीस यांना दूषणं देत होते, बीजेपीला दूषणं देत होते की बीजेपीच या षडयंत्रामागे आहे आणि त्यांनी माझा पक्ष फोडला वगैरे वगैरे. परंतु कालांतराने आपण पाहिलं की तेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे फडणवीसांना पुष्पगुच्छ देतात, मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भेटायला जातात. परंतु ज्या एकनाथ शिंदेंनी तुमच्या पक्षासाठी, शिवसेनेसाठी एवढं काही केलं, ते मात्र त्यांनी एका अर्थाने गोष्टी सेटराईट केल्या. एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं ते लोकांचा मॅन्डेट त्यांनी सेटराईट केला. खरं तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे, कारण उद्धव ठाकरेंवर पण काँग्रेससोबत जाण्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. परंतु ती परिस्थिती आजच्या फोटो पुरतं बोलायचं झालं, ती इतकी ऑकवर्ड सिच्युएशन डेव्हलप झाली की, आणि नीलम गोरे ताई आपण पाहिलं स्वतःच उद्धव ठाकरेंशी बोलण्यास की तुम्ही इथे बसा, तिथे असं ते चालू झालं. परंतु शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला जो दुरावा आहे तो ते अजूनही एकमेकांशी बोलत नाही, आणि ते काही अर्थाने ऑब्विस पण आहे, कारण रोज उठून जी दूषणं देणं चालू आहे, ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे पायऱ्यांवर बसून अजूनही तेच बोलतात, तेच रडगाणं, तेच सगळीकडे. पण मनीषाजी, पर्सनल नोट तुम्हाला विचारतो, शिंदेचं सोडून द्या एक वेळ, कारण ते वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे त्यांचे नेते, आणि तोच जुना विषय चालू पण मनीषाजी, मी तुम्हाला पर्सनल नोटवरती विचारतोय, तुम्ही सुद्धा जेव्हा सेशनच्या दरम्यान जेव्हा जात असाल, समोर समजा शिवसेना ठाकरे गटाचे काय अनिल परब येत असतील, आणखी कोण मंडळी येत असतील, दानवे येत असतील विधान परिषदेमध्ये, तुमचं इंटरॅक्शन कसं होतं त्यांच्याशी? नाही, सगळे बोलतात, ते आमच्याशी बोलतात, आम्ही त्यांच्याशी बोलतो. अच्छा. परंतु उद्धव ठाकरेजी सभागृहात फार कमी येतात. म्हणजे याच वेळा ते कदाचित मला वाटतं आज तिसऱ्यांदा आलेले आहेत, परंतु आले तरी ते थोड्या वेळ बसतात आणि निघून जातात. त्यामुळे तसा काही इंटरॅक्शनची वेळच येत नाही. परंतु बाकी मात्र उभाटातले सगळे आमदार आणि आम्ही सगळेच एकमेकांशी व्यवस्थितपणे बोलतो. बरं, हा एक महत्वाची नोंद, आणि या निमित्ताने चांगलं सुद्धा, म्हणजे मी काही टोमणा नाही मारत आहे, पण हे खरंच चांगलं की जर काही आमदार एकमेकांशी संवाद संपर्क साधत असतील. शेवटी रोज बघायचं आणि रोज एकाच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राजकारण करायचंय. मी रोहित चंदावरकरांकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा निरंजन डावखरेंकडे जातो. निरंजनजी, मगाशी चर्चा तुम्ही तेव्हा कनेक्ट नव्हता झाला, मुख्य मुद्दा उद्याची सगळ्यात मोठी बातमी असणार आहे की देवेंद्र फडणवीसांनी भर विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंना तुम्ही इकडे येण्याचा स्कोप आहे असं म्हटलेलं आहे. मगाशी मी तोच प्रश्न मनीषाजींना विचारला होता, तोच तुम्हाला विचारतोय की भाजपला नेमके मित्र हवेत तरी किती? नाही, मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय झालं, ते विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भातलं निरोपाचं भाषण चालू असताना तुम्ही इकडे येऊ शकता, तुम्ही तिकडे जाऊ शकता, अशा संदर्भातला तो विषय होता. त्या विषयाच्या लाईनला धरूनच बोलत असताना ज्यावेळेस समोरनं उद्धवजींनी सांगितलं की तुम्ही इकडे येऊ शकता, तर त्यावेळेस माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता 2029 पर्यंत तर काही स्कोप नाही की आम्ही विरोधी पक्षामध्ये असण्याचं काय कारण व्हायला, पण तुम्ही परत या इकडे येऊ शकता, असं म्हणून त्यांनी एक आपण चेष्टेमध्ये किंवा मस्करीमध्ये म्हणतो ना, त्या दृष्टिकोनाने म्हटलेलं आहे. याला काही राजकारण किंवा कुठली राजकीय झालर नाही. बरं, झालर नाही तुम्ही म्हणताय. मगाशी मी रोहित चंदावरकरांकडे हाच मुद्दा घेऊन आलो होतो. रोहितजी, याच्यातला एक मुद्दा तर ठीक आहे, चला ती चेष्टा आणि एक लायटर नोट, कारण निरोप समारंभ होता, हे जरी खरं असलं तरी हेही तितकंच खरं आहे की अंबादास दानवेंनी आपण कुठून पुन्हा विधान परिषदेत किंवा काय सभेत येऊ हे स्पष्ट केलेलं नाहीये. हा फार मोठा सूचक मुद्दा ठरला होता, त्याबद्दल मला एक तुम्हाला विचारायचं होतं. आणि दोन, भाजप जर का असा फिलर देत असेल तर तो फक्त शिंदेना आहे का, तो अजित पवारांना सुद्धा आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारण असं चित्र मानलं जात असताना की फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं जुळत नाही,
जर का फडणवीस असं म्हणत असतील तर ते केंद्रावरनं आलेलं इंटरव्हेन्शन आहे का? हे बघा, असं आहे की काही दिवसापूर्वीच अभिनेत्री कंगना राणावत, ज्या आता संसद सदस्य आहेत, लोकसभेच्या सदस्य, त्यांनी एक ट्विट केलं की मला नव्यानेच असा शोध लागला की संसदेमध्ये, लोकसभेमध्ये कसे एकमेकांवर तुटून पडणारे सदस्य हे बाहेर कॅन्टीनमध्ये, म्हणजे सभागृहातून बाहेर पडल्यावर कॅन्टीन